फक्त एवढंच मी सांगतो, चोर हा चोर असतो. चोराची भूमिका आहे ना, ती त्याच्या काही लॉस झाला असेल, काही झालं असेल, आम्हाला फरक पडत नाही. तो चोर आहे, तो चोरच आहे आणि त्याला चोरी केल्याचा आम्ही त्याला धडा शिकवणार आहे. कुलाबा शकत नाही, पण आम्हाला आमचे देव पाहिजे, बाकी काय नाही. जे झालंय कुलाबा कोलीवाडामध्ये त्याच्यावर हे जे आहे हे आमच्या कुलाबा परिसरामध्ये, कुलाबा वाडीमध्ये हा पहिल्यांदा प्रकार झालेला आहे. असा प्रकार कधी झाला नव्हता. आणि हे जे करणार होता हा, मला वाटतं तो 2-3 दिवस अगोदर का काहीतरी आम्हाला अशी खबर आलेली का तो बोलला होता. पण हे चुकीचं आहे. हे जे केलेलं आहे हे चुकीचं आहे. आम्ही खूप रागात आहोत. आम्ही तर काय बोलू शकत नाही, पण आम्हाला आमचे देव पाहिजे, बाकी काय नाही. सर काय हे आता 3-3दा हे आरोपी हे क्राईम करतोय आणि कुलाबा पोलीस स्टेशन मधून हे सांगून इथे सांगतायत की आरोपीला लवकरात लवकर अटक करून अरेस्ट करणार. ती अत्यंत म्हणजे एकदम वाईट घटना आहे. कारण आम्हाला आमचे कुलदैवत, सर्व कुलाबा कोळी लोकांचं आमचं कुलदैवत आहे. हे आम्हाला असं कधी स्वप्नात सुद्धा नाही झालेलं का बाबा असं काय हे होणार. फक्त एवढंच मी सांगतो, चोर हा चोर असतो. चोराची भूमिका आहे ना, ती त्याच्या काही लॉस झाला असेल, काही झालं असेल, आम्हाला फरक पडत नाही. तो चोर आहे, तो चोरच आहे आणि त्याला चोरी केल्याचा आम्ही त्याला धडा शिकवणार आहे. कुलाबा पोलीस स्टेशन आम्हाला साथ देते. प्रॉपर आम्हाला सगळ्या गोष्टी त्यांनी आम्हाला पुरा प्रोव्हाइड केलेल्या आहेत. इव्हन कॅमेऱ्यापासून आमची यंग पिढी आहे ती पण करते. आमचे वरिष्ठ एकदम दुःखात आहेत. म्हणजे एकदम कोणाला म्हणजे असं बाहेरून जे आमच्या समाजातले आता कुलाब्यात राहणारे जे लोक बाहेर गेले ते सुद्धा येऊन देवळाकडे येऊन भेट देऊन गेलेले आहेत. आमच्या महिला आहे. जेव्हा ही घटना कळाली तेव्हा एवढा म्हणजे कोळीवाड्यातल्या बायका, मुलं सगळे आम्ही जमा झालो. सगळ्यांच्या म्हणजे एकदम काय, आता आम्हाला बोलताना पण मला एकदम वाईट वाटतंय. कारण ज्या देवाला आम्ही पूजतो वगैरे आणि तोच देव आमच्याकडनं त्याने हे केलेला आहे ना, ह्याचा आता मी एकच सांगतो का पोलीस प्रशासनाला मी विनंती करतो का आमचे देव आम्हाला उद्याच्या म्हणजे या येत्या 24 तासात आम्हाला परत मिळून दे. कारण आमचं श्रद्धास्थान आहे ते आणि आम्हाला तो देव भरच काही देतो आणि कुलाबा पोलीस स्टेशन चांगली आम्हाला मदत करते. धन्यवाद. जैसे कि आप लोग देख रहे हो, लोगों की विश्वास है और विश्वास को ठेस पहुंचाने का यहाँ पर ये जो घटना हुआ है उसको देखकर लगता है। पर तमाम रहवासियों से कहना चाहेंगे कि आपका गुस्सा जायज़ है, पर कुलाबा पुलिस स्टेशन लगातार अभी ट्रैक तो कर ही रही है, पर एक दिन का जो हम समय जो दिया गया है हम उसको उस समय को देखते हुए आप लोगों को तमाम अपडेट देना चाहेंगे कि आने वाले समय में कब इन्हें अरेस्ट किया जाता है और क्या होता है इस घटने को लेकर।